ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयीच्या माहितीचा पहिला भाग. मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब राजा प्रताप बिंब. यातलं प्रताप हे त्याचं नाव आणि बिंब हे आडनाव. हा गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब ह्याचा भाऊ. हा गोवर्धन बिंब अन्हिलवाडच्या चालुक्याचा मांडलिक. शके 1060 म्हणजेच इसवी सन 1138 मध्ये. आता इथे शके आणि इसवी सन ह्यामध्ये 78 वर्षांचं अंतर असतं. या पुढील भागांमध्ये आपण फक्त इसवी सनाचा उल्लेख ऐकणार आहोत. तर इसवी सन 1138 मध्ये हा गोवर्धन बिंब आपला भाऊ प्रताप बिंब ह्याला उत्तर कोकणावर स्वारी करण्याचे आदेश देतो. आपल्या भावाच्या आज्ञेनुसार प्रताप बिंब सन 1138च्या जानेवारी महिन्यात उत्तर कोकणाच्या स्वारीवर निघतो. तो आधी पैठणला जातो. त्या काळी पैठणला भौम आडनावाचा संस्थानिक राज्य करत होता. तो या बिंबाच्या नात्यात होता. बिंब हे आडनाव देखील भौम या आडनावाचा अपभ्रंश आहे असं राजवाडे म्हणतात, जे पटण्यासारखं आहे. आता या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल 2 वर्ष राहतो आणि सगळी तयारी पूर्ण होताच इसवी सन 1140 मध्ये प्रताप बिंब, त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि 7 मराठा म्हणजे सोमवंशी सूर्यवंशी मराठा या सरदारांना घेऊन उत्तर कोकणाच्या दिशेनं कूच करतो. त्याच वर्षी तो दमणवरही स्वारी करतो आणि कोकणाधिपती शिलाहारांचा दमणवर राज्य करणारा दुर्बल मांडलिक राजा काळोजी सिरण्याचा पराभव करून दमणचंही राज्य जिंकतो. आता दमण विनासायास हाती आल्यानंतर प्रताप बिंब दमणच्या दक्षिणेकडचा प्रदेश सर करायला निघतो. दमणप्रमाणेच चिंचणी, तारापूर, पालघर, वसईपर्यंतच्या प्रदेशावर राज्य करणारा मांडलिक म्हणजे केळवे माहीमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबाला सहज शरण येतो. आता दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाच्या ताब्यात आलेला असतो. प्रताप बिंब इसवी सन 1142 मध्ये केळवे माहीम इथं स्वतःची राजधानी स्थापन करतो. बखरीत उल्लेख येतो ती हीच मूळ महिकावती. नव्यानं पादाक्रांत केलेल्या प्रदेशात आपल्या लोकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हणून प्रताप बिंब आपला मुलगा महिबिंब ह्याला माणसं आणण्यासाठी चांपानेरला पाठवतो आणि आपला एक अधिकारी हरबाजी कुलकर्णी ह्याला दमणची व्यवस्था पाहण्यासाठी पुन्हा मागे धाडून देतो आणि आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी ह्याला वालुकेश्वरापर्यंतचा म्हणजेच आत्ताच्या वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्याच्या मोहिमेवर निघण्याची आज्ञा करतो. बाळकृष्णराव पुढच्या महिन्याभरातच वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणतो. वाळकेश्वराच्या टेकडीवर म्हणजे जिथे आज राजभवन
किंवा आत्ताचं लोकभवन आहे तिथे बाळकृष्णराव आपल्या सैन्याचा तळ ठोकतो आणि राजा प्रतापबिंबाला वाळकेश्वरात येऊन आपण पादाक्रांत केलेला प्रदेश पाहण्याची विनंती करतो. त्यानुसार प्रतापबिंब वाळकेश्वरात पोचतो. तिथे काही दिवस राहून तो वाळकेश्वराच्या साक्षीनं स्वतःला राज्याभिषेक करून घेतो आणि स्वतःला दमण ते वाळकेश्वर पर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित करतो. आता या मुक्कामात तो आपल्या समवेत आणलेल्या काही लोकांना नवीन प्रदेशाची जहागिरी देतो. उदाहरणार्थ गंगाधर नाईक सावखेडकर यांना पसपवली म्हणजे आताच्या पवई नजीकचं पासपोली गाव इनाम म्हणून देतो. तर विश्वनाथ पंत कांबळे किंवा कावळे यांना गोरेगाव नजीकचं पहाडी गाव वंश परंपरागत इनाम म्हणून देतो. वाळकेश्वरात काही दिवस मुक्काम करून राजा प्रतापबिंब पुन्हा केळवे माहीम इथे आपल्या राजधानीत येण्यासाठी निघतो. पण त्याचा परतीच्या प्रवासातला पहिला मुक्काम पडतो तो वहिनळे रांजणफर या गावात. आता ही गावं आत्ताच्या मुंबईच्या नकाशावर नक्की कुठे आहेत हे सांगणं तसं अवघडच आहे. पण या नावाच्या जवळपास जाणारं रनवर किंवा रानवर हे गाव आत्ताच्या वांद्रे पश्चिम इथे मेहबूब स्टुडिओ जवळ आहे. त्याच्या जवळच राजान नावाचं एक गावही दिसतं. या दोन नावांचा रांजणफर नावाशी काही संबंध आहे का हा संशोधनाचा विषय आहे. वहिनळे देखील इथंच कुठेतरी असावं पण काळाच्या ओघात ते आता लुप्त झालं असावं. असो, या परतीच्या प्रवासातही तो आणखी काही जहागिऱ्यांचं वाटप करतो. म्हणजे मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना, तर गंगाधररावांना मालाडची जहागिरी देतो. मुंबई माहीम वरळीची जहागिरी गंभीरराव सूर्यवंशी यांना देतो. तर मालाड ते घोडबंदर पर्यंतचा परिसर दमणच्या हरबाजी कुलकर्ण्यांना वतन म्हणून देतो. आता या सर्वांना आपापल्या वतनात जाण्याची आज्ञा देऊन तो आपल्या राजधानीच्या दिशेने निघतो. पण तत्पूर्वी आपला मुलगा महिबिंब याला कल्याणची भूमी सर करण्यासाठी जाण्याची आज्ञा देतो. आता राजा प्रतापबिंब मुंबई मुक्कामी असताना तिकडे केळवे माहीम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. राजा राजपुत्र आणि महत्वाच्या सरदारांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सम्राट शिलाहार यानं राजा प्रतापबिंबाची राजधानी केळवे माहीम अर्थात महिकावती आपल्या ताब्यात घेतलेली असते. त्यामुळे मुंबईहून निघालेला प्रतापबिंब आपल्या राजधानीत काही पोहोचू शकत नाही. आता या पुढचा घटनाक्रम काही बखरीत नाही, पण त्यांचा काही एक तर्क मात्र निश्चित लावता येतो. तर झालं असं असावं की प्रतापबिंबानं आपली राजधानी शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचं वर्तमान समजल्यानंतर ती पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी तो पुन्हा वाळकेश्वराच्या दिशेने निघून वांद्रे माहीम परिसरात आला असावा आणि इथंच त्याने आपला मुक्काम ठेवला असावा. पुढचा काही काळ राजा प्रतापबिंबानं आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत. पण त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी त्यानं सन 1147 मध्ये आपली नवीन राजधानी माहीममध्ये स्थापन केली असावी. राजा बिंबाने बिंबस्थान माहीम मुंबई इथे राजधानी स्थापन केली एवढाच उल्लेख बखरीत आहे. त्यानुसार काढलेलं हे अनुमान आहे. त्यानंतर केळवे माहीम आणि मुंबई माहीम या दोन राजधान्यांच्या स्थापनेत 5 वर्षांचा कालावधी लागला असावा असा तर्क केलाय. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.